म्हणते साहेब आले नाही एवढं का टेन्शन घेता म्हणा साहेब येणारच आहेत आणि लाल दिव्याची गाडी घेऊन येणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो। नमस्कार, मी रमाकांत हाजगोडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारे न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज। सध्या आपण धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्याचं ठिकाण, तालुक्याचे शहर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण सध्या आहोत उभा शेर-ए-हिंद हजरत टिपू सुलतान चौक या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत। तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या नेतृत्वामध्ये एक मोर्चा निघणार आहे। या ठिकाणून मोर्चा निघणार आहे, तो तहसीलला जाऊन तहसीलदारला निवेदन देण्यात येणार आहे। तर यांच्या काय मागण्या आहेत, परांडा शहराच्या यांच्या मार्फत जे तहसीलदारला निवेदन दिले जावं त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण पाहणार आहोत। तर आपण आणखीनही अशा नवीन बातम्या, नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आम्ही 11 तारखेला पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं की गोसाई समाज समाध्यावर नूर चौधरीने अतिक्रमण केलेला काढण्यात यावा। दुसरा मुद्दा, इमामबाड्याला जाणाऱ्या रस्त्यावर शब्बीर पठाण यांनी अतिक्रमण केलेलं काढण्यात यावं। तिसरा मुद्दा, भाजी मंडई, जुनी भाजी मंडईवर झालेला अतिक्रमण काढण्यात यावा। चौथा मुद्दा, किल्ल्याला जाणाऱ्या रस्त्यावर जमील पठाण यांनी केलेलं अतिक्रमण काढण्यात यावा। आणि पाचवा मुद्दा, बार्शी रोड पेट्रोल पंपाच्या पाठीमागे समर्थ नगर चा रस्ता हडप केलेला काढण्यात यावा। हे आम्ही कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं। आता आम्ही नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याला निवेदन द्यायला चाललो। या अतिक्रमण किती दिवस झालं केलेल्या लोकांनी, कधीपासूनचा मुद्दा आहे ना आज कसा काय उपस्थित झाला? हे अतिक्रमण बरेच दिवसापासून आहे। मुख्य अधिकारी नोटीस काढली, अतिक्रमण काढा म्हणले की ती मुख्य अधिकाऱ्याला भ्रष्टाचारी म्हणतात आणि कुठलं तरी प्रेशर आणून थांबवायचा प्रयत्न करतात। पण आज आम्ही 11 तारखेपासून ठाम निर्णय घेतलेला आहे, अतिक्रमण निघाल्याशिवाय आम्ही गपचूप बसणार नाही। यांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। 1 महिन्याच्या मुदतीत कधी अतिक्रमण नाही निघाला, हजारोच्या संख्येने आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आंबेडकर चौकात करणार आहे। आजपासून 1 महिन्याची मुदत दिली। कोणाला दिली मुदत? निवेदन मध्ये दिली ना आम्ही कलेक्टर साहेबाला, मुख्य अधिकारी यांना आम्ही त्या आमच्या निवेदन मध्ये केलेलं आहे, तारीख टाकलेली आहे, एवढ्या दिवसात अतिक्रमण निघाला पाहिजे। ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते, पदाधिकारी हे कुठले आहेत, नेमकं कुठल्या पक्षाचे आहेत? काय असं पाक्षिक आहे का सार्वजनिक आहे, नागरिक? परांड्या शहराचे आहेत, माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि मी तानाजी सावंत साहेब, आरोग्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी मंत्री यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नेतृत्वात मी ही निवेदन करायला लागलो, आंदोलन करायला लागलो। ही मुद्दा आम्ही आमच्या कार्यकर्त्यात बैठक घेऊन 11 तारखेला पत्रकार परिषद मध्ये सांगितलं। काय होतं पत्रकार परिषदेमध्ये, काय मुद्दे झाले? पत्रकार परिषद मध्ये आम्ही जी गावात जी अन्याय व्हायला लागलाय लोकांवर, त्या अन्यायाविरुद्ध लढाईसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे 11 तारखेपासून। आता तुम्ही आज निवेदन दिले, आता याच्या पुढचं काय प्रक्रिया कशी करणार, काय निर्णय काय घेणार आहे पुढे तुम्ही? जर हे अतिक्रमण नाही काढलं तर पुढे काय करणार आहे तुम्ही?
आम्ही आंदोलन करत राहणार. आता ही तर आता सध्या टेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे. काय करणार आंदोलन, स्वरूप कसं असणार आहे आंदोलनाचं? आंदोलनाचं स्वरूप राहील, हजारोची संख्येने रस्ता रोको करणार कुठं करणार? आंबेडकर चौकात. बरं, हे आता कार्यकर्ते आलेले आहेत, तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत काय असं? सगळे तानाजी सावंत साहेबांचे कार्यकर्ते, शिवसेना. काय आमचे नेते आहेत सर्वस्वी, आणि आम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. जाकीरबाईंना हाक दिली की आम्ही त्यांच्यासाठी आमचा जीव की प्राण असतो. आणि त्यांनी जे आतापर्यंत निर्णय घेतलेले आहेत ते परांडा शहरातल्या जनतेच्या हितासाठीच घेतलेले आहेत आणि अहोरात्र ते जनतेसाठीच काम करतात, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. हॅलो, जाकीरबाईचे नेतृत्वाखाली उपाध्यक्ष परांड्याचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि जी हाक मारली तेव्हा हजर आहेत आम्ही लोक. तानाजी सावंत अध्यक्ष यांच्या मागे ही पूर्ण जनता आहे, गोरगरीब जनता त्यांच्या मागे आहे. ही अन्याय विरुद्ध लढायचा, ही लढा केव्हाही हाक मारली तर लगेच लढायला तयार येते. अच्छा, माझ्या आमदारांनी एक टीका केली मागे, काय व्हिडिओ व्हायरल झाला की आमदार साहेब मतदारसंघात फिरत नाहीत असं त्यांचं म्हणणं. कसं आहे माहित आहे का, आता ती आमदार आहेत, त्यांच्या विरोधात मी बोलू शकत नाही, पण मला फक्त एकच बोलायचं आहे की आमदारांचं काम असतं मंत्रालयातून विकास निधी आणणे, या कुठली तरी योजना आणली. तर आज सावंत साहेब मतदारसंघात नाही आले तर सावंत साहेबांनी जी मंजूर करून आणलेली जी स्कीम आहेत, हॉस्पिटल आहे, सेंट्रल बिल्डिंग आहे, रस्त्याचे काम आहेत, परांडा शहरामध्ये 150 कोटी रुपयाचे काम आहेत, ही सगळे चालू आहेत ना. आणि ती वारंवार त्यांचा आमचा संपर्क होतो की ती संपली की ती अजून निधी आणणार आहेत. विकासाला कुठं आलेला आहे? विकास तर चालूच आहे. आता जी म्हणतात की आमदार मतदारसंघात आले नाहीत, ती ज्यांनी मतं दिलेली नाही ती लोक म्हणतात, ज्यांनी त्यांना निवडून आले एकाने म्हणलं नाही आतापर्यंत की आमदार साहेब आले नाहीत म्हणून. आमदार साहेब ज्याला आमदाराला सहकार्य केलेलं आहे सावंत साहेबाला ज्या लोकांनी, ती लोक संपर्कात जाऊन भेटतात, येतात, त्यांचे कामं करून घेतात. आणि जी विरोधात आहेत, ज्यांनी त्यांना विरोध केलं, ती लोकांनी काळजी का करावा साहेबाची? त्यांना काय अधिकार आहे साहेब आले नाहीत म्हणून? निवडून देणाऱ्याला अधिकार आहे साहेब तुम्ही काय आले नाहीत म्हणून. ती तर काहीच म्हणत नाहीत, आणि जी देत नाही तीच म्हणते साहेब आले नाहीत, साहेब आले नाहीत. एवढं का टेन्शन घेता म्हणा, साहेब येणारच आहेत आणि लाल दिव्याची गाडी घेऊन येणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो.